तर आज आपण 6वा चॅप्टर सुरू करतोय, ज्याचं नाव आहे क्वांटिफिकेशन अँड जनरल प्रपोजिशन. या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत प्रपोजिशनल फंक्शन म्हणजे काय, सिम्बोलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन, मग ऍक्च्युअल क्वांटिफिकेशन म्हणजे काय, त्याचे दोन जे प्रकार आहेत ते युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. त्यानंतर बघणार आहोत सिम्बोलायझिंग जनरल प्रपोजिशन इन्व्हॉल्विंग वन प्रॉपर्टी, आणि नंतर असेल सिम्बोलायझिंग फोर ट्रॅडिशनल फॉर्म्स ऑफ प्रपोजिशन, आणि लास्ट पार्ट असेल सिम्बॉल्स यूज, म्हणजे जे काय आपण थ्रू आउट चॅप्टर जे काय सिम्बॉल्स यूज करणार आहोत त्याची इन शॉर्ट आपण रिव्हिजन करणार आहोत. तर सुरुवातीचा पॉईंट आहे प्रपोजिशनल फंक्शन. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जो काही याच्या पूर्वी म्हणजे प्रिव्हियस चॅप्टर होता ज्यामध्ये आपण मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये वाक्यांचे किंवा प्रपोजिशनचे 3 प्रकार बघितले होते. पहिला होता सिंपल, दुसरा होता कंपाऊंड आणि तिसरा होता जनरल. हा जो काही चॅप्टर आहे डेडिकेटेड टू जनरल प्रपोजिशन आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, जनरल प्रपोजिशनचं इनर स्ट्रक्चर काय आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते कशा प्रकारे करायचं, तर ते इनर स्ट्रक्चर अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला प्रपोजिशनल फंक्शन आणि क्वांटिफिकेशन या दोन गोष्टी बघाव्या लागतील. तर फर्स्ट स्लाइड आहे प्रपोजिशनल फंक्शन. A propositional function is an expression which contains a variable and becomes a proposition when it is replaced by a suitable constant. आता तुम्ही म्हणाले व्हेरिएबल काय आणि कॉन्स्टंट काय, तर आपण एक्झाम्पल घेऊया आणि पहिल्यांदा व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट हे काय आहेत हे क्लिअर करूया, आणि त्याच्यानंतर मग आपण प्रपोजिशनल फंक्शनची डेफिनेशन पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर बघा, एक्झाम्पल मध्ये पहिलं वाक्य बघा, राम इज ब्युटिफुल. दुसरं एक्झाम्पल आहे श्याम इज ब्युटिफुल. तिसरं वाक्य शी इज ब्युटिफुल. तिन्ही वाक्य जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जरी तिन्ही वाक्याचा सब्जेक्ट हा डिफरंट असला तरी सुद्धा जे काही प्रेडिकेट आणि कोपुल आहे तो सेम आहे. याचाच अर्थ काय, तिन्ही वाक्याचा फॉर्म आहे, पॅटर्न आहे तो सेम आहे. अज्युम करा ठिकाणचे सब्जेक्ट काढून टाकला, आपण त्या ठिकाणी ब्लँक ऍड केला, नंतर त्या ब्लँकच्या जागी एक्स ऍड केला, तर हा जो आपण एक्स ऍड केलेला आहे त्याला आपण व्हेरिएबल म्हणायचंय. एक्स वाय झेड हे क्वांटिफिकेशन मध्ये अशा प्रकारची लेटर आहेत जी कोणत्याही सब्जेक्टला रिप्लेस करू शकतात. मग एक्स वाय झेड ला काही मिनिंग असतो का, तर नाही. एक्स वाय झेड ला सेम मिनिंग आहे जसा ब्लँकला आहे, फक्त त्यांची कॅपॅसिटी एवढी आहे की ते कोणत्याही सब्जेक्टला रिप्लेस करू शकतात. ज्यावेळी तुम्ही एखाद्या लॉजिकल प्रपोजिशन मधील सब्जेक्ट रिप्लेस करता एक्सने, वायने किंवा झेडने, त्यावेळी आपल्याला व्हेरिएबल मिळतो. या वाक्यात व्हेरिएबल काय, तर तो एक्स आहे जो कोणत्याही सब्जेक्टची जागा घेऊ शकतो, आणि याच व्हेरिएबलला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल. म्हणून खाली म्हटलंय बघा, अन इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल इज अ सिम्बॉल विच स्टँड्स फॉर एनी इंडिव्हिज्युअल व्हॉटसो एव्हर. याचा अर्थ काय, कोणताही इंडिव्हिज्युअल असू दे, कोणताही सब्जेक्ट असू दे, त्या सब्जेक्टची जागा घेण्याची कॅपॅसिटी असणार स्मॉल लेटर आहे एक्स, वाय किंवा झेड. या 3 लेटर पैकी कोणताही लेटर वाक्यात ऍड झालं की ते वाक्य बनतं प्रपोजिशनल फंक्शन. पण होतंय काय ते बघा, ओरिजिनल डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटलं, अ प्रपोजिशनल फंक्शन इज अन एक्सप्रेशन विच कंटेन्स अ व्हेरिएबल अँड बिकम्स अ प्रपोजिशन वेन इज रिप्लेस बाय सुटेबल कॉन्स्टंट. याचं कारण सांगतोय, ज्यावेळी तुम्ही एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट काढून टाकताय आणि एक्स ऍड करताय, जे एक्सला काहीही व्हॅल्यू नाही, म्हणजे एक्स इज इक्विव्हॅलंट टू ब्लँक, त्यावेळी त्या वाक्याचा मिनिंग पण जातोय. म्हणजे काय, आपण जनरली एक्स इज ब्युटिफुल म्हटल्यानंतर पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट असेल, एखाद्या माणसाचं नाव असेल, आपण चेक करू शकतो किंवा पाहू शकतो ही व्यक्ती ब्युटिफुल आहे किंवा नाही, वाक्य बरोबर आहे किंवा नाही. पण त्या ठिकाणी एक्स ऍड केल्यानंतर नक्की ती व्यक्ती आहे की वस्तू आहे की काय आहे हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे वाक्याचा अर्थ जातो. मग त्या लॉजिकल प्रपोजिशन म्हणायचंय का, तर नाही. मग ते लॉजिकल प्रपोजिशन कधी बनेल, तर ज्यावेळी त्याची जागा सुटेबल कॉन्स्टंट घेईल, म्हणजेच काय, इन शॉर्ट प्रॉपर नेम घेईल. म्हणजे एक्सची जागा जर रामने घेतली, श्यामने घेतली, अजून कोणी असेल त्याने घेतली असेल, त्यावेळी ते वाक्य जे आहे ते आपण लॉजिकल प्रपोजिशन मानणार आहोत. मग पुढचा पॉईंट आहे सुटेबल कॉन्स्टंट. अ लेटर ऑर वर्ड विथ विच व्हेरिएबल कॅन बी रिप्लेस्ड आर नोन ॲज सुटेबल ऑर इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट. म्हणजे काय, हा जो काही एक्स आहे तो रिप्लेस करणारा जे काही लेटर असेल किंवा जे काही प्रॉपर नेम असेल या एक्सची जागा घेऊ शकतो, त्याला आपण सुटेबल कॉन्स्टंट म्हणतो. आता ए टू डब्ल्यू जो काही मी एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे तो आपण याच्या पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. सध्या फक्त प्रॉपर नेम कडे लक्ष द्या. एक वाक्य होतं राम इज ब्युटिफुल, ज्यावेळी मी त्या रामची जागा एक्स ने देतोय त्यावेळी ते वाक्य बनते प्रपोजिशनल फंक्शन. पण या प्रपोजिशनल फंक्शनला मिनिंग नाही. याचं कारण काय, सब्जेक्टलाच काही मिनिंग नाहीये. आपण काय करणार आहोत, जर या वाक्याला लॉजिकल प्रपोजिशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला जो काही एक्स आहे तो काढून टाकावा लागेल आणि त्याची जागा कोणत्या ना कोणत्या प्रॉपर नेमने घ्यावी लागेल. मग ज्यावेळी तुम्ही प्रॉपर नेम ऍड कराल, म्हणजे सुटेबल कॉन्स्टंट ऍड कराल, त्यावेळी ते वाक्य पुन्हा एकदा लॉजिकल प्रपोजिशन बनेल. ही जी काही प्रोसेस आहे, सब्जेक्ट काढून टाकून त्या ठिकाणी एक्स, वाय, झेड या 3 पैकी कोणते स्मॉल लेटर ऍड करायची, याच प्रोसेसला आपण म्हणतो प्रपोजिशनल फंक्शन. फर्स्ट स्लाइड क्लिअर झाली आहे का, पहिला पॉईंट क्लिअर झालाय का. फक्त वाक्यातला सब्जेक्ट काढून टाका आणि एक्स, वाय, झेड या 3 पैकी कोणतेही स्मॉल लेटर ऍड करा की त्याला म्हणायचे प्रपोजिशनल फंक्शन, ज्याला काही अर्थ नाहीये. अर्थ त्याच वेळी ज्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा तो जो काही एक्स आहे सब्जेक्टच्या जागी काढलेला आहे तो काढून टाकाल आणि त्या ठिकाणी जे काही त्या माणसाचं असेल, वस्तू असेल, नाव असेल ते ज्यावेळी ऍड कराल त्याच वेळी ते जे काही वाक्य आहे ते मिनिंगफुल बनणार आहे. आता पुढचा पार्ट आहे याचा सिम्बोलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन.
एक मिनिट, यापूर्वी अजून एक पार्ट राहिलाय, तो एकदा क्लिअर करतो. आता एखाद्या वाक्यात तुम्ही सब्जेक्ट काढून टाकला आणि एक्स ऍड केला, तर याच्या ट्रूथ व्हॅल्यूचं काय? ट्रूथ आणि व्हॅलिडिटी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. व्हॅलिडिटी म्हणजे काय? ते वाक्य जे काही इम्प्लाय करतंय ते फिगर आउट करणं. मग या वाक्याचे ट्रूथचं काय? तर एखादं वाक्य खरं आहे की खोटं आहे या त्याच्या कंटेंटवर डिपेंड करतं. पण प्रपोजिशनल फंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू नसते. म्हणजे वाक्य खरंही नाही खोटंही नाही. कारण काय? एक्सला काहीच व्हॅल्यू नाहीये. एक्स इज इक्विव्हॅलंट टू ब्लँक म्हणतो, याचा अर्थ काय? जर मी म्हटलं एक्स इज ब्युटिफुल, तर तुम्ही चेक करू शकता का एक्स खरंच सुंदर आहे की नाही? नाही. कारण काय? एक्स म्हणजे काय हेच तुम्हाला माहित नाही. तो एक लास्ट पॉईंट याच्यात होता की प्रपोजिशनल फंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू नसते. म्हणजे स्टेटमेंट ट्रू पण नसतं आणि फॉल्स पण नसतं. आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. सिम्बोलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन. आता लक्षात घ्या, क्वांटिफिकेशनचा जो काही चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन बघणार आहोत, जे आपण सुरुवातीला बघितलं की सब्जेक्ट काढून एक्स ऍड करायचं त्याचं प्लस याचं. सिम्बोलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन. आता सिंग्युलर प्रपोजिशन कशा प्रकारे सिम्बोलाइज करायचं दिलेलं आहे बघा. फॉर द पर्पज ऑफ सिम्बोलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन्स वी नीड टू यूज स्मॉल लेटर्स फ्रॉम ए टू डब्ल्यू फॉर इंडिव्हिज्युअल अँड कॅपिटल लेटर्स फॉर प्रॉपर्टीज. याचा अर्थ लक्षात घ्या, तुमचं जे काही वाक्य मिळणार आहे त्या वाक्यात सब्जेक्ट काय आणि प्रॉपर्टी काय. प्रॉपर्टीचा अर्थ प्रेडिकेट माना. सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय फिगर आउट करा. सब्जेक्ट ज्या अक्षराने सुरू झालेला आहे, फॉर एक्झाम्पल इकडे कोणी मेसेज केलाय विनायक असेल, तर विनायकचं नाव कोणत्या अक्षराने किंवा कोणत्या लेटरने सुरू होतोय? व्ही. तर तो व्ही आहे तो स्मॉल मध्ये घ्या. त्यानंतर प्रेडिकेट कडे या. प्रेडिकेट समजा असेल ऑनेस्ट असेल, तर ऑनेस्ट कोणत्या लेटरने सुरू होतोय? एच. तो कॅपिटल मध्ये घ्या. आणि ही दोन अक्षर तुम्हाला एकत्र करून म्हणजे प्रेडिकेटचं पहिलं अक्षर प्लस सब्जेक्टचं पहिलं अक्षर ही एकत्र करून तुम्हाला सिंग्युलर प्रपोजिशन आहे ते तुम्हाला सिम्बोलाइज करायचं आहे. म्हणून यांनाच काय म्हणतात ते बघा. इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट. स्मॉल लेटर्स विच स्टँड फॉर द नेम ऑफ स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल आर नोन ॲज इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट. याचा अर्थ लक्षात घ्या, वाक्याचा जो काही सब्जेक्ट आहे तो ज्या अक्षराने सुरू होतोय ते जे काही अक्षर आहे त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट. प्रेडिकेट कॉन्स्टंट म्हणजे काय? वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे म्हणजे बघा, कॅपिटल लेटर्स विच स्टँड फॉर द नेम ऑफ स्पेसिफिक प्रेडिकेट्स आर नोन ॲज प्रेडिकेट कॉन्स्टंट. म्हणजे काय? वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे त्याची सुरुवात ज्या अक्षराने होते ते अक्षर आपण कॅपिटल मध्ये घेतोय. ते जे काही कॅपिटल मध्ये घेतलेलं अक्षर आहे जे ती प्रेडिकेटची जागा घेण्याची केपेबिलिटी ठेवतोय किंवा त्या प्रेडिकेटला रिप्रेझेंट करतोय त्या अक्षराला म्हणतो आपण प्रेडिकेट कॉन्स्टंट. पुन्हा एकदा रिपीट करतो. इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट म्हणजे काय? सब्जेक्टचं नाव ज्या अक्षराने सुरू होतोय ते अक्षर आपण स्मॉल मध्ये घेणार आहोत, त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंट. तर प्रेडिकेट कॉन्स्टंट म्हणजे काय? प्रेडिकेटचे जे काही नाव आहे किंवा जे काही प्रेडिकेट आहे ते ज्या अक्षराने सुरू होतंय ते अक्षर आपण कॅपिटल मध्ये घेतोय त्याला म्हणायचं प्रेडिकेट कॉन्स्टंट. म्हणजे जर प्रेडिकेट असेल ब्युटिफुल तर आपण काय करणार आहोत? कॅपिटल बी घेणार आहोत. सब्जेक्ट असेल राम तर आपण काय करणार आहोत? स्मॉल आर घेणार आहोत. आता या गोष्टी अरेंज कशा करायच्या त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे राम इज क्लेवर. वाक्यात प्रेडिकेट काय आहे? क्लेवर. त्याची सुरुवात होते सी ने, म्हणून आपण सुरुवातीला घ्यायचा आहे कॅपिटल सी. त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट काय? तर तो आहे आर. मग तो आर घ्यायचा स्मॉल मध्ये. सिम्बॉलिक फॉर्म झाला सी आर. इकडे सी आहे प्रेडिकेटच्या क्लेवर मधून आलेला, आर आहे सब्जेक्टच्या आर मधून आलेला. वाक्य बनलं सी आर. मग तुम्ही विचाराल निगेशन आलं तर काय करायचं? तर एक गोष्ट लक्षात घ्या, कंपाऊंड प्रपोजिशनचे आपण जे काही काइंड्स बघितले त्यावेळी आपण बघितलं होतं की निगेशन असेल किंवा निगेटिव्ह प्रपोजिशन असेल ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक सिम्बॉल वापरतो ज्याचं नाव आहे कर्ल किंवा टिल्ड. तो आपण इकडे ऍड करायचा आहे. म्हणून बघा मी सेकंड एक्झाम्पल काय दिलंय? राम इज नॉट क्लेवर. आता काय झालंय? क्लेवर ही जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं डिनायल होतंय, निगेशन होतंय. म्हणून आपण काय करणार आहोत? क्लेवरचा कॅपिटल सी घेणार आहोत, पण त्या सीच्या सुरुवातीला एक निगेशनचं चिन्ह घेणार आहोत ज्याला आपण कर्ल किंवा टिल्ड म्हणतो. त्यानंतर रामचं जे काही नाव आहे जे आर ने सुरू होते ते स्मॉल मध्ये आलं. मग सिम्बॉलिक फॉर्म झाला निगेटिव्ह सी आर. नॉट साठी निगेशन आलं, क्लेवरचा सी आणि रामचा आर. सिम्बॉलिक फॉर्म झाला निगेटिव्ह सी आर. मग तुमचा पुढचा प्रश्न असेल की प्रेडिकेट मध्ये एकापेक्षा जास्त शब्द आले तर काय करायचं? कोणत्या शब्दाचं पहिलं लेटर घ्यायचं? लक्षात ठेवायचं, प्रेडिकेट मध्ये जर मल्टिपल शब्द आले असतील तर अशा वेळी काय करायचं? कोणत्या शब्दामुळे प्रेडिकेटला अर्थ प्राप्त होतोय बघायचं आहे. ज्या शब्दामुळे त्या प्रेडिकेटला किंवा त्या कम्प्लीट वाक्याला एक अर्थ प्राप्त होतोय त्याच वाक्याचा पहिलं जे काही अक्षर असेल किंवा त्या शब्दाचं जे काही पहिलं अक्षर असेल ते कन्सिडर करणार आहोत. एक्झाम्पल बघा, शी वॉज व्हेरी हेल्पफुल असेल. या ठिकाणी मी हेल्पफुल काढून टाकलाय आणि म्हटलंय शी वॉज व्हेरी. तर तुम्हाला लक्षात येईल का की मी कोणती माहिती देण्याचा किंवा काय पॉइंट आउट करायचा प्रयत्न करतोय? नाही. पण त्याऐवजी मी काय वापरलं? शी वॉज व्हेरी हेल्पफुल. आता अर्थ तुमच्या लक्षात आलाय ती खूप मदत करणारी व्यक्ती आहे. वाक्याचा अर्थ कोणी कंप्लीट केला? हेल्पफुलने. म्हणून आपण काय करायचंय? व्हेरीचा व्ही कन्सिडर न करता हेल्पफुलचा एच कन्सिडर करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत? सुरुवातीला घेणार आहोत प्रेडिकेटचा जो काही शब्द आहे म्हणजे हेल्पफुल आहे त्याचं पहिलं अक्षर एच ते घ्यायचं कॅपिटल मध्ये. पहिल्यांदा कॅपिटल एच. नंतर वाक्याचा सब्जेक्ट काय? तर तो आहे शी. त्याची सुरुवात होते एस ने, तो घ्यायचा स्मॉल मध्ये. मग सिम्बॉलिक फॉर्म मिळाला कॅपिटल एच स्मॉल एस.
H फॉर हेल्पफुल, S फॉर शी. हा पॉईंट क्लिअर झालाय का? इकडे तुम्हाला एकच गोष्ट करायची, ज्या ज्यावेळी वाक्य जेव्हा देतील त्यावेळी फक्त तुम्ही एकच काम करायचं, वाक्याचा सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय तो फिगर आउट करायचा. एकदा तो फिगर आउट झाला की प्रेडिकेट ज्या अक्षराने सुरू होतं ते अक्षर तुम्हाला कॅपिटल मध्ये लिहावं लागेल आणि तुमचं सब्जेक्ट ज्या अक्षराने सुरू होतोय तो अक्षर तुम्हाला स्मॉल मध्ये लिहावा लागेल. प्लस वाक्यात जर निगेशन असेल तर निगेशनचा सिम्बॉल द्या, जर निगेशन नसेल तर निगेशनचा सिम्बॉल देऊ नका. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? क्लिअर झाली तर मेसेज करा, मग आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. ओके, चला आता आपण ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ क्वांटिफिकेशन. तर लक्षात घ्या, हे जे काय क्वांटिफिकेशन आहे ते कॉम्बिनेशन आहे पहिल्या दोन रूलचं. म्हणजे पहिला रूल होता सब्जेक्ट रिप्लेस करायचा एक्स ने, वाय ने किंवा झेड ने. दुसरा रूल होता काय, तर सब्जेक्टचं जे काही नाव असेल ते आपण स्मॉल मध्ये घेत होतो आणि जे काही प्रेडिकेट आहे ते कॅपिटल मध्ये घेतो. यांचं कॉम्बिनेशन आहे क्वांटिफिकेशन. मग क्वांटिफिकेशन म्हणजे काय ते बघा. क्वांटिफिकेशन कन्सिस्ट इन असर्टिंग अ प्रपोजिशनल फंक्शन ऑफ ऑल ऑर सम ऑफ द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. याचा अर्थ लक्षात घ्या, क्वांटिफिकेशन मध्ये आपण काय करतो तर ते एक्स जो आहे तो प्रपोजिशनल फंक्शन मध्ये एक्स येऊ शकतो, वाय येऊ शकतो, झेड येऊ शकतो. जो तुमच्या सब्जेक्टची जागा घेतोय त्याची व्हॅल्यू डिसाईड करण्याची, ती व्हॅल्यू स्टेट करण्याची, असर्ट करण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला म्हणायचं क्वांटिफिकेशन. व्हॅल्यू किती प्रकारचे असतील तर ते असतील दोन प्रकारचे, ज्या ऑलरेडी या डेफिनेशन मध्ये दिलेले आहेत. ऑल और सम. ऑल म्हणजे काय युनिव्हर्सल, सम म्हणजे काय पर्टिक्युलर. त्यावरून लक्षात घ्यायचं, ज्या ज्यावेळी एक्स ची जी काही व्हॅल्यू असेल ती असेल 100%, म्हणजे त्या क्लासमधील प्रत्येकाला कोणत्याही एक्सला ती गोष्ट ऍप्लिकेबल होत असेल तर आपण त्याला म्हणायचं युनिव्हर्सल. आणि जर एक्स ची व्हॅल्यू असेल ती असेल पर्टिक्युलर, म्हणजे काय त्या क्लासमधील काही मेंबरला ऍप्लिकेबल होते तर अशा वेळी आपण एक्स ची व्हॅल्यू म्हणायची एक्झिस्टेन्शियल. म्हणून लक्षात घ्या, क्वांटिफिकेशनचे दोन प्रकार पडतात. ज्या ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू असेल 100% ते बनेल युनिव्हर्सल, आणि ज्या ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू असेल पर्टिक्युलर म्हणजे 1 to 99%, ऍटलीस्ट वन बट नॉट ऑल, त्यावेळी तो असेल एक्झिस्टेन्शियल. आता आपण इन डिटेल बघणार आहोत. पहिला भाग आहे युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन. इकडे काय म्हटलंय बघा, युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन. व्हेन वी असर्ट प्रपोजिशनल फंक्शन ऑफ ऑल दी व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल वी ऑब्टेन जनरल प्रपोजिशन बाय युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन. म्हणजे काय, ज्यावेळी जी काय व्हॅल्यू आहे, जी काय इन्फॉर्मेशन एक्स संदर्भात आहे ती प्रत्येक एक्सला ऍप्लिकेबल होते किंवा 100% त्या सब्जेक्टला ऍप्लिकेबल होते असे आपण ज्यावेळी असर्ट करणार आहोत त्यावेळी आपल्याला मिळतं युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन. मग अशा प्रकारचं क्वांटिफिकेशन करून जे काही प्रपोजिशन मिळतं त्याला काय म्हणतात ते पण दिले बघा. When a proposition is obtained by universal quantification, it is known as universal general proposition. या प्रोसेसने जे काही प्रपोजिशन मिळेल त्याला आपण म्हणायचं युनिव्हर्सल जनरल प्रपोजिशन. आता एक एक्झाम्पल देतो म्हणजे पॉईंट अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. एक्झाम्पल आहे एव्हरीथिंग इज डिस्ट्रक्टिबल. प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे, कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे, तर आपण सुरुवातीला बघितलं की प्रपोजिशनल फंक्शन मध्ये आपण काय करतो, वाक्याचा सब्जेक्ट एक्स वापरतो आणि तो रिप्लेस करतो. बरोबर आहे, तीच गोष्ट करायची. एव्हरीथिंग इज डिस्ट्रक्टिबल मध्ये सब्जेक्ट काय आहे तर तो आहे एव्हरीथिंग. मग तो काढून टाकला आणि आपण ऍड केला एक्स इज डिस्ट्रक्टिबल. एक काम झालं. पण आता वाक्याच्या क्वांटिटीचा विचार करा. एव्हरीथिंग काय करत होता तुम्हाला सांगत होता, प्रत्येक गोष्ट डिस्ट्रक्टिबल आहे. प्रत्येक किंवा एव्हरीचा वापर झाल्यामुळे वाक्य बनलेलं युनिव्हर्सल. आता आपण करतोय एक्स इज डिस्ट्रक्टिबल, फक्त एक्स ऍड केलेला आहे ज्याला काहीच व्हॅल्यू नाही. आता हे वाक्य युनिव्हर्सल राहिलंय का? नाही. त्यामुळे तुम्हाला काहीतरी ऍड करावं लागेल जे सांगेल ह्या वाक्याची क्वांटिटी युनिव्हर्सल आहे. मग ते काय आहे तर ते आहे गिवन एनी एक्स. गिवन एनी एक्स, एक्स इज डिस्ट्रक्टिबल. आता गिवन एनी एक्स ने काय झालंय बघा, इकडे तो डायरेक्टली सांगतोय आमचा जो काही एक्स नावाचा जो काही क्लास आहे त्यातला कोणताही मेंबर घ्या, कोणताही घटक घ्या, तो डिस्ट्रक्टिबलच निघणार आहे. त्यामुळे होतंय काय, आता या वाक्याची जी काही क्वांटिटी आहे ती युनिव्हर्सल झाली, कारण तो बिंदास सांगतोय की आमच्या ग्रुपमधील प्रत्येक मेंबर हा डिस्ट्रक्टिबल राहणार आहे. मी कोणताही, जसं रॅन्डम सॅम्पल टेस्ट करतात की एखाद्या ग्रुपमधील कोणतेही सॅम्पल घेतात टेस्ट करतात, त्याच प्रकारे आमच्या ग्रुपमधील तुम्ही कोणताही मेंबर घ्या, टेस्ट करा, तो डिस्ट्रक्टिबलच निघेल. त्यामुळे आता झालंय काय, ज्या वाक्याची क्वांटिटी इनडेफिनेट होती फक्त एक्स असल्यामुळे ती क्वांटिटी आता युनिव्हर्सल झालेली आहे गिवन एनी एक्स मुळे. ते नवीन वाक्य बनलंय गिवन एनी एक्स, एक्स इज डिस्ट्रक्टिबल. लक्षात ठेवायचंय, इन दी प्रपोजिशन गिवन एनी एक्स, एक्स इज डिस्ट्रक्टिबल, द एक्सप्रेशन गिवन एनी एक्स इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजेच काय, या एक्स ला युनिव्हर्सलची स्ट्रेंथ कोणी दिली किंवा एक्स ची जी काही व्हॅल्यू आहे ती 100% कोणी केली तर ती केली गिवन एनी एक्सने. ते म्हणतात काय, काहीही द्या, एक्स या क्लासमधील कोणताही मेंबर घ्या, तो डिस्ट्रक्टिबल निघेल. मग अशा प्रकारची स्ट्रेंथ देण्याचं काम कोणी केलंय तर ते केलंय गिवन एनी एक्सने. म्हणून गिवन एनी एक्स हा जो काही वाक्याचा भाग आहे त्या भागाला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल क्वांटिफायर. मग सिम्बलाइज कोणत्या प्रकारे केला जातो तर तो केला जाणार आहे इन ब्रॅकेट एक्स या नावाने.
लक्षात ठेवायचंय, ज्या ज्यावेळी तुम्ही क्वांटिफिकेशन कराल त्या त्यावेळी तुमचं जे काही प्रपोजिशनल फंक्शन आहे त्याच्या नेहमी डावीकडे तुम्हाला प्रपोजिशनल क्वांटिफायर लिहावा लागेल. उजवीकडे कधी लिहायचा नाही. उजवीकडे लिहिला तर त्याचा फोर्स जात होणार काय, त्या वाक्याला त्यांनी काहीच अर्थ मिळणार नाहीये. जर म्हटलं मी एक्स इज डिस्ट्रक्टिबल, त्यानंतर म्हणतोय गिव्हन एनी एक्स, तर यामुळे वाक्याला काही फायदा होत नाही. म्हणून सुरुवातीलाच लिहायचा. ज्या प्रकारे आपले ऑल असेल, नो असेल, सम असेल, हे जे तुम्हाला क्वांटिटी इंडिकेट करणारे शब्द होते ते ज्या प्रकारे आपण वाक्याच्या सुरुवातीला लिहितो त्याच प्रकारे क्वांटिफिकेशन करताना जो काही क्वांटिफायर असेल तो तुम्ही डावीकडेच लिहायचा आहे. मग एक काम झालं, गिव्हन एनी एक्स सिम्बॉलिक फॉर्म काय, तर तो मिळाला इन ब्रॅकेट एक्स. मग आता एक्स इज डिस्ट्रक्टिबल इकडे काय करायचं, तर इकडे आपण एक सोपी गोष्ट करायची जी आपण यापूर्वी केली आहे. सिम्बॉलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशन झालेलं आहे. एक्स इज डिस्ट्रक्टिबल मध्ये प्रेडिकेट काय, तर तो असेल डिस्ट्रक्शनचा किंवा डिस्ट्रक्टिबलचा. मग त्याचा कॅपिटल डी घेतला. मग सब्जेक्ट काय, तर तो असेल एक्स इज डिस्ट्रक्टिबल मध्ये एक्स, मग स्मॉल एक्स. आपल्याला मिळतं इन ब्रॅकेट एक्स, तो सांगतो ही गोष्ट युनिव्हर्सल आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी एक्स जे सांगतायत की डी हा आहे प्रेडिकेट आणि एक्स आहे सब्जेक्ट. हे झालं तुमचं क्वांटिफिकेशन. हा पॉईंट क्लिअर झालाय का युनिव्हर्सल क्वांटिफिकेशनचा. इकडे तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचं ते पण सांगतो. फक्त जो सगळ्यात शेवटी जो काही रिझल्ट आलाय एक्स आणि डी एक्स तेवढंच लिहायचं असतं. प्लस जर एक्स्ट्रा लिहायचं असेल तर काय लिहू शकता, गिव्हन एनी एक्स, एक्स इज डिस्ट्रक्टिबल. ओके, आता आपण एक्झिस्टेन्शियल कडे. एक्झिस्टेन्शियल म्हणजे काय, इन शॉर्ट ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू ही पर्टिक्युलर असेल, म्हणजे ऍटलिस्ट वन बट नॉट ऑल. म्हणून म्हटलंय काय ते बघा, when we assert some values of the variable we get general proposition by existential quantification. some values चा अर्थ काही म्हणजे 100% नाही, 1 to 99% अशा या ज्या काही ड्युरेशन आहे किंवा या जी काही क्वांटिटी आहे यामध्ये ज्यावेळी आपण एक्स ची व्हॅल्यू असर्ट करतो, स्टेट करतो किंवा समोरच्याला इन्फॉर्म करतो त्यावेळी इकडे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन होतं. मग अशा क्वांटिफिकेशनने मिळणाऱ्या वाक्याला काय म्हणायचंय, तर बघा, अ प्रपोजिशन विच इज ऑब्टेन बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन इज नोन एज एक्झिस्टेन्शियल जनरल प्रपोजिशन. म्हणजे अशा प्रकारच्या प्रोसेसने जे काय मिळेल त्याला आपण म्हणायचं एक्झिस्टेन्शियल जनरल प्रपोजिशन. याचं एक्झाम्पल घेतो म्हणजे अजून चांगल्या प्रकारे हा पॉईंट क्लिअर होईल. एक्झाम्पल आहे समथिंग इज डिस्ट्रक्टिबल. आता बघा, मग अशी एक्झाम्पल होतं एव्हरीथिंग, इकडे केले समथिंग म्हणजे काय, काही गोष्टी आहेत ज्या नाश पावणाऱ्या आहेत. मग फर्स्ट स्टेप काय येईल, तर ती येणार आहे सब्जेक्ट रिप्लेस करायचा. या वाक्याचा सब्जेक्ट काय, तर तो आहे समथिंग. मग समथिंग काढून टाका आणि एक्स ऍड करा. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. एक्स इज डिस्ट्रक्टिबल. पण आता एक्सला तर काहीच अर्थ नाहीये, पण वाक्य समथिंग मुळे झालेलं काय, पर्टिक्युलर. मग पर्टिक्युलर झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण पर्टिक्युलर होण्यासाठी आपण काय करणार आहोत, देअर इज अन एक्स सच दॅट एक्स इज डिस्ट्रक्टिबल. आता तुम्ही म्हणाल की गिव्हन एनी एक्स का नाही वापरला, तर लक्षात घ्या, ज्यावेळी एखादं वाक्य युनिव्हर्सल असतं ती क्वालिटी, ती इन्फॉर्मेशन, ती प्रॉपर्टी त्या क्लासच्या प्रत्येक मेंबर मध्ये असते. त्यावेळी आपण बिंदास सांगू शकतो कोणताही मेंबर चेक कर, तुम्हाला ती क्वालिटी मिळणारच आहे. पण पर्टिक्युलर तर तसं आहे का, नाही. पर्टिक्युलर मध्ये क्लासमधील काही मेंबर असतात त्यांच्यात ती क्वालिटी असते, काही मध्ये नसते. मग इकडे जर आपण गिव्हन एनी एक्स सारखं त्याला सांगितलं कोणताही मेंबर चेक कर, समजा त्याला असा मेंबर मिळाला ज्याच्यामध्ये डिस्ट्रक्टिबल ही क्वालिटी किंवा प्रॉपर्टी नाही आहे, आपलं स्टेटमेंट चुकीचं निघेल. म्हणून आपण काय म्हणतोय, तिकडे एक एक्स आहे किंवा त्या कोपऱ्यात किंवा त्या जागी एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे एक्स आहे, तो डिस्ट्रक्टिबल आहे किंवा ती जी काही वस्तू आहे ती डिस्ट्रक्टिबल आहे. येते गोष्ट लक्षात. त्यामुळे ज्या ज्यावेळी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफिकेशन येईल त्यावेळी सुरुवात होईल देअर इज अन एक्स सच दॅट, की तिकडे एखादी वस्तू आहे, तिकडे एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीमध्ये डिस्ट्रक्टिबल क्वालिटी आहे. जेणेकरून काय, आपण जो काही समोर त्याला जी काही माहिती देतोय त्याला रिस्ट्रिक्ट करतोय, की मी जिकडे पॉईंट आउट करतोय किंवा मी जो पोर्शन इन्फॉर्म किंवा ज्या पोर्शन संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तोच पोर्शन कन्सिडर कर आणि तोच डिस्ट्रक्टिबल आहे असं मान, कम्प्लीट क्लास मानू नको. मग एवढं सगळं काम कोण करतोय, तर तो करतोय देअर इज अन एक्स सच दॅट. लक्षात ठेवायचं, हे जे वाक्य नवीन तयार झालंय देअर इज अन एक्स सच दॅट एक्स इज डिस्ट्रक्टिबल, याच्यामध्ये देअर इज अन एक्स सच दॅट एवढा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. कारण काय, हा जो काही पार्ट आहे या पार्टमुळे एक्स ची व्हॅल्यू पर्टिक्युलर बनलेली आहे, जी यापूर्वी इनडेफिनेट होती ज्यावेळी कोणताच क्वांटिफायर नव्हता. मग लक्षात ठेवायचा, कोणत्या सिम्बॉलने आपण ही गोष्ट सिम्बॉलाइज करायची, तर ती करणार आहोत. एक्झिस्ट सिम्बॉल आहे जो तुम्हाला उलट्या ई सारखा दिसू शकतो, ज्याला आपण म्हणतो देअर एक्झिस्ट, हा सिम्बॉल वापरायचा आहे आणि त्यानंतर एक्स वापरायचा आहे. याचा अर्थ काय, देअर इज अन एक्स सच दॅट म्हणजेच उलटा ई आणि एक्स हा झाला क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. राहिलं काय, उरलेलं स्टेटमेंट एक्स इज डिस्ट्रक्टिबल. काय करायचंय, तर पुन्हा एकदा तेच काम करायचंय, सिम्बॉलायझिंग सिंग्युलर प्रपोजिशनच्या संदर्भात जे करत होतो तेच करायचंय. प्रेडिकेट काय, डिस्ट्रक्टिबल, मग कॅपिटल डी घ्या. मग सब्जेक्ट काय, एक्स आहे, झालं काय डी एक्स. आणि आपलं फायनल वाक्य तयार झालं, उलटा ई एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी एक्स किंवा देअर एक्झिस्ट आणि त्याच्यानंतर एक्स इज डिस्ट्रक्टिबल. काम झालेलं आहे.
म्हणजे काय, एक्झिस्टन्शियल मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. जर ते पर्टिक्युलर असेल तर वाक्याची सुरुवात करायची देअर इज अन एक्स सच दॅट, आणि त्यानंतर वापरायचं एक्स इज डिस्ट्रक्टिबल असेल किंवा जी काय प्रॉपर्टी असेल. तर 3 स्टेप पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट स्टेप असेल वाक्याचा सब्जेक्ट आयडेंटिफाय करा, तो काढून टाकून त्या ठिकाणी एक्स ऍड करा. दुसरं असेल ते वाक्य क्वांटिफाय करा, म्हणजे काय, जर युनिव्हर्सल असेल तर गिव्हन एनी एक्स येईल, जर पर्टिक्युलर किंवा एक्झिस्टन्शियल असेल तर देअर इज अन एक्स सच दॅट येईल. त्यानंतर जे काही स्टेटमेंट आहे ते ऍज इट इज येईल. त्यानंतर तिसरी स्टेप असेल या ज्या काही गोष्टी आहेत ते सिम्बॉलाइज करायच्या. मग गिव्हन एनी एक्स असेल तर तुम्ही इन ब्रॅकेट एक्स लिहू शकता. जर देअर इज अन एक्स सच दॅट असेल तर उलटाई आणि एक्स लिहू शकता. त्यानंतर जे काही उरलेलं वाक्य आहे ते तुम्ही जसं सिंग्युलर प्रपोजिशन सिम्बॉलाइज करत होता तसंच सिम्बॉलाइज करायचं आहे. हा पॉईंट क्लिअर झालाय का? एक्झिस्टन्शियलचा क्लिअर झालाय का पॉईंट? तर मग आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे सिम्बॉलायझिंग जनरल प्रपोजिशन इन्व्हॉल्विंग वन प्रॉपर्टी. आता इकडे काय होतंय बघा, जनरल प्रपोजिशनच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की एखादं जनरल प्रपोजिशन काय काय करू शकतं. तर 4 प्रकार करू शकतं. पहिली गोष्ट आहे एखादी गोष्ट 100% अफर्म करू शकतं. दुसरी गोष्ट आहे एखादी गोष्ट 100% डिनाय करू शकतं. आणि तिसरी गोष्ट आहे 1 to 99% अफर्म करणं किंवा 1 to 99% डिनाय करणं. तीच गोष्ट आपण इकडे पाहणार आहोत. पहिला पॉईंट आहे अ युनिव्हर्सल जनरल प्रपोजिशन विच अफर्म्स अ प्रॉपर्टी ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे अशा प्रकारचं वाक्य जी जी काही प्रॉपर्टी आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे ती 100% अफर्म करण्याचं काम करतोय. एक्झाम्पल आहे एव्हरीथिंग चेंजेस, प्रत्येक गोष्ट बदलत राहते. इकडे काय करायचंय, तीच प्रोसिजर फॉलो करायची जी आपण यापूर्वी केलेली आहे. वाक्याची सुरुवात एव्हरीने होते, याचा अर्थ हे वाक्य युनिव्हर्सल आहे. मग एव्हरीथिंग हा जो काही वाक्याचा सब्जेक्ट आहे तो काढून टाका आणि घ्या एक्स चेंजेस. एक काम झालं. आता एक्स चेंजेस म्हटला तर याला काही व्हॅल्यू आहे का एक्सला, किंवा या वाक्याची क्वांटिटी एक्स दाखवू शकतो का? नाही. मग तुम्हाला एक क्वांटिफायर ऍड करावं लागेल. युनिव्हर्सल आहे तर युनिव्हर्सल क्वांटिफायर कोणता आहे? तर बघा युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन क्वांटिफायर आहे गिव्हन एनी एक्स, मग तो ऍड करायचा आहे. वाक्य बनलं गिव्हन एनी एक्स एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स चेंजेस. आता लास्ट स्टेप होईल सिम्बॉलाइज करणं. मग गिव्हन एनी एक्स कोणत्या सिम्बॉलने सिम्बॉलाइज करतात? तर तो करतात इन ब्रॅकेट एक्स ने. मग इकडे पण तेच करायचंय. गिव्हन एनी एक्सचा सिम्बॉलिक फॉर्म झाला इन ब्रॅकेट एक्स. मग आता एक्स चेंजेसचं काय, तर सेम रूल ऍप्लिकेबल करा जो तुम्ही सिंग्युलर प्रपोजिशनला करत होता. प्रेडिकेट काय आहे, चेंजिंग किंवा चेंजेस. मग कॅपिटल सी घ्या, सब्जेक्ट काय एक्स. मग पॉईंट तयार झालेला आहे. एका ब्रॅकेटमध्ये येईल एक्स जो सांगतोय हे वाक्य युनिव्हर्सल आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल सी एक्स जो सांगतोय या वाक्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत आहे. काम झालंय. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा आपल्याला रिपीट करावी लागणार आहे. फक्त ज्या प्रकारे प्रॉपर्टी बदलतील त्या प्रकारे आपण निगेशन घ्यायचं की अफर्मेशन घ्यायचं, कशा प्रकारे अरेंज करायचे हे बघायचं आहे. हा पॉईंट क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये सांगा, मग पुढच्या पॉईंटकडे जाऊया. ओके, परत सांगू, ठीक आहे. आता होतंय काय बघा, युनिव्हर्सल जनरल प्रपोजिशन विच अफर्म्स अ प्रॉपर्टी ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे इन शॉर्ट एक अफर्मेटिव्ह वाक्य आहे जी ती गोष्ट 100% अफर्म करते. एवढी गोष्ट क्लिअर आहे. आपण काय केलं, वाक्याचं एक्झाम्पल घेतलं एव्हरीथिंग चेंजेस. ही गोष्ट क्वांटिफाय करायची म्हणजे काय करायचंय, तर पहिल्यांदा त्या जे काही वाक्य आहे तिचं प्रपोजिशनल फंक्शन तयार करायचंय. म्हणजे काय, सब्जेक्ट काढून टाका एक्स ऍड करा. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. सब्जेक्ट काय होतं एव्हरीथिंग चेंजेस मध्ये, एव्हरीथिंग तो काढून टाका आणि एक्स ऍड करा. एक्स चेंजेस झाला. पण आता एक्स ला काहीच व्हॅल्यू नाही असं आपण अज्युम करतोय. मग वाक्य तर ओरिजिनल युनिव्हर्सल होतं, मग इकडे ते वाक्य युनिव्हर्सल राहिलंय का? नाही. मग युनिव्हर्सल ऍड करण्यासाठी इकडे तुम्हाला युनिव्हर्सल क्वांटिफायर ऍड करावा लागेल. म्हणून मी काय केलं, युनिव्हर्सल क्वांटिफिकेशनची जी काही स्लाइड होती त्या स्लाइड कडे गेलो, जे मगाशी केलं होतं बघा. युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन कडे आपण एक वाक्य म्हटलं इन द प्रपोजिशन गिव्हन एनी एक्स एक्स इज डिस्ट्रक्टिबल द एक्सप्रेशन गिव्हन एनी एक्स इज युनिव्हर्सल क्वांटिफायर. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्हाला एखादं वाक्य इंडिकेट करायचं की युनिव्हर्सल आहे त्याच्यावेळी ऍड करा गिव्हन एनी एक्स. मी इकडे तेच केलं. एक्स चेंजेसच्या सुरुवातीला फक्त गिव्हन एनी एक्स ऍड केलाय. त्यामुळे झालंय काय, जे वाक्य ओरिजिनली बघा एव्हरीथिंग चेंजेस मध्ये युनिव्हर्सल होतं. सेकंड स्टेप एक्स चेंजेसला ज्याने त्याचा युनिव्हर्सलचा फोर्स गमावलेला होता तो फोर्स गिव्हन एनी एक्स ऍड केल्यामुळे पुन्हा आलेला आहे आणि आज ते वाक्य बनलंय युनिव्हर्सल. मग पुढे काय करायचंय, तर गिव्हन एनी एक्स हा जो काही आहे त्याला सिम्बॉलाइज करायचंय. मग गिव्हन एनी एक्स कोणत्या प्रकारे सिम्बॉलाइज करतायत, पुन्हा एकदा आपण त्या स्लाइड कडे गेलो होतो.
युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन जिकडे सांगितलंय गिवन एनी एक्स इज सिम्बोलाइज एज किंवा युनिव्हर्सल क्वांटिफायर इज सिम्बोलाइज एज इन ब्रॅकेट एक्स. तीच गोष्ट आपण इकडे केली. गिवन एनी एक्सचा सिम्बॉलिक फॉर्म घेतला इन ब्रॅकेट एक्स. राहिलंय काय एक्स चेंजेस. एक्स चेंजेस मध्ये सब्जेक्ट काय तर सब्जेक्ट आहे एक्स, प्रेडिकेट आहे चेंजेस. मग आपण सिंग्युलर प्रपोजिशन कशा प्रकारे सिम्बोलाइज करतो तर प्रेडिकेट ज्या लेटरने सुरू होतंय ते लेटर आपण सुरुवातीला कॅपिटल मध्ये लिहितो, नंतर त्या वाक्याचा सब्जेक्ट लिहितो. तीच गोष्ट इकडे आपण केली. कॅपिटल सी घेतला जो आला चेंजेस मधून आणि एक्स घेतला जो आहे वाक्याचा सब्जेक्ट. मग फायनल प्रपोजिशन किंवा फायनल सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला इन ब्रॅकेट एक्स आणि सेकंड अजून एक ब्रॅकेट येईल त्याच्यामध्ये सी एक्स. आता क्लिअर झालंय का? आता पॉइंट क्लिअर झालाय का? क्लिअर झालाय तर सांगा. ओके पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे अ युनिव्हर्सल प्रपोजिशन विच डिनाइज प्रॉपर्टी ऑफ एव्हरीथिंग. आता लक्षात घ्या इकडे तीच प्रोसिजर फॉलो करायची. झालंय काय यापूर्वी जे काही एक्झाम्पल होतं ते प्रॉपर्टी अफर्म करत होतं, हे फक्त प्रत्येकाची प्रॉपर्टी डिनाय करणार आहे. एक्झाम्पल आहे नथिंग इज परमनंट म्हणजे काय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आहे. इकडे काय करायचंय तीच गोष्ट करा. वाक्याचा सब्जेक्ट काय तो आयडेंटिफाय करा. नथिंग इज परमनंट मध्ये सब्जेक्ट काय नथिंग. नथिंग काढून टाकून मी एक्स ऍड केला. पण इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची इकडे नथिंग दोन काम करत होतं. पहिली गोष्ट आहे नथिंग सांगत होतं की वाक्य युनिव्हर्सल आहे प्लस या वाक्यामध्ये निगेशन किंवा डिनायल आणण्याचं काम पण नथिंगच करत होतं. नथिंगचा अर्थ होईल नॉट एव्हरीथिंग. येतंय लक्षात. पण आपण काय केलंय एक्स इज नॉट परमनंट म्हटलंय त्यामुळे झालंय काय नथिंग मधील एव्हरीथिंग हा एक्स ने जागा घेतली आहे. तर नथिंग मधील जे काही निगेशन होतं ते आपण ऍड करण्यासाठी नॉट वापरलेलं आहे. प्रपोजिशन तयार झालंय एक्स इज नॉट परमनंट. एक्स फॉर एव्हरीथिंग आणि जे काही नो होतं किंवा नेव्हर होतो त्यासाठी आला नॉट आणि वाक्य झालं एक्स इज नॉट परमनंट. पुन्हा एकदा तीच गोष्ट होणार आहे एक्स इज नॉट परमनंट हे जरी वाक्य कन्वर्ट केलं तर याला युनिव्हर्सलचा किंवा युनिव्हर्सचा फोर्स नाही आहे. याचं कारण काय एक्सला काहीच व्हॅल्यू नाहीये. पुन्हा एकदा आपण तेच करायचंय युनिव्हर्सल क्वांटिफायर ऍड करायचा आहे जो आपल्याला यापूर्वी दाखवलेला आहे. या वाक्यात घ्या किंवा युनिव्हर्सल क्वांटिफिकेशन मध्ये बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर काय तर तो आहे गिवन एनी एक्स. तो जिकडे ऍड करायचा आहे. वाक्य बनलं गिवन एनी एक्स एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स इज नॉट परमनंट. आता गिवन एनी एक्स कशा प्रकारे सिम्बोलाइज करायचा तर तो सिम्बोलाइज होतोय इन ब्रॅकेट एक्स ने. एक काम झालं. आता इकडे एक्स इज नॉट परमनंट. आता इकडे लक्षात ठेवायचंय प्रेडिकेट या वाक्याचं नॉट परमनंट पण आपल्याकडे नॉट साठी सिम्बॉल आहे ज्याला आपण कर्ल म्हणतो किंवा टिल्ड म्हणतो तो ऍड करावा लागेल. मग निगेटिव्ह पी आणि त्यांचं सब्जेक्ट काय एक्स तो येईल स्मॉल मध्ये. या वाक्याचं पण सिम्बॉलिक फॉर्म तयार झालेला आहे इन ब्रॅकेट एक्स त्याच्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल निगेटिव्ह कॅपिटल पी आणि एक्स. इकडे पी आलाय नॉट पी आलाय नॉट परमनंट मधून तर एक्स आलाय सब्जेक्ट मधून. हा पण क्लिअर झालाय का? तीच गोष्ट करायची. अफर्मेशन असेल तर अफर्मेटिव्ह, निगेशन असेल तर निगेटिव्ह. हा पॉईंट क्लिअर झालाय का काय केलंय ते? ओके आता येऊया एक्झिस्टन्शियल प्रपोजिशन. आता लक्षात घ्या एक्झिस्टन्शियल म्हटल्यामुळे लक्षात आलं पाहिजे की वाक्य युनिव्हर्सल नाही त्यामुळे इकडे गिवन एनी एक्सचा वापर येणार नाही. आता एक्झिस्टन्शियल प्रपोजिशन दोन प्रकारचे असू शकतात. जशी युनिव्हर्सल मध्ये बघा एका प्रपोजिशनने प्रत्येकाच्या बाबतीत प्रॉपर्टी अफर्म केली होती तर दुसऱ्या प्रपोजिशनने प्रत्येकाच्या बाबतीत प्रॉपर्टी डिनाय केली होती. एक्झिस्टन्शियल प्रपोजिशन पण तेच करणार. पण आपण काय करायचंय पहिल्यांदा एक्झिस्टन्शियल प्रपोजिशन अफर्मेटिव्ह सेन्स मध्ये बघूया नंतर निगेटिव्ह सेन्स मध्ये बघूया. अफर्मेटिव्ह सेन्स वाक्य आहे देअर आर लायन्स. आता इकडे होतंय काय हा माणूस समजा अभयारण्यात गेलाय अॅनिमल सेंच्युरी मध्ये गेलाय. तिकडे गेल्यानंतर त्या माणसाला काही सिंह दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे का पूर्ण अभयारण्य फक्त सिंहाने भरलेलं आहे नाही इतर प्राणी पण आहेत पण त्याला एज ऑफ नाव सिंह दिसत आहेत त्यामुळे हे वाक्य आहे पर्टिक्युलर. फर्स्ट स्टेप आहे ती कॉमन येणार आहे. काय करायचंय वाक्याचा सब्जेक्ट काढून टाकायचं. तर देअर आर लायन मध्ये सब्जेक्ट काय देअर असेल काढून टाका एक्स घ्या. आता आरच्या ठिकाणी मी करतो याचं कारण काय एक्सला जरी व्हॅल्यू नसली तरी सुद्धा आपला एक्स हा सिंग्युलर आहे त्यामुळे जर प्लुरल असतील तर आर येईल सिंग्युलर असेल तर इज येईल. बेसिक इंग्लिश आहे. म्हणून आपण वाक्य तयार केलं एक्स इज लायन. पण आता होतंय काय वाक्य देअर आर लायन्स मध्ये होतं पर्टिक्युलर जे एक्स इज लायन मध्ये त्याला कोणतीच क्वांटिटी नाही. आपल्याला काय करावं लागेल इकडे सुद्धा क्वांटिफायर ऍड करावा लागेल. त्यासाठी आपल्याला जावं लागेल एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर कडे. इकडे काय म्हटलंय बघा इन दी प्रपोजिशन देअर इज अन एक्स सच दॅट एक्स इज डिस्ट्रक्टिबल द एक्सप्रेशन देअर इज अन एक्स सच दॅट इज एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर विच इज सिम्बॉलाइज एज अ ई एक्स उलटा ई आणि एक्स. तीच गोष्ट इकडे करायची आहे. आपल्याला एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर ऍड करावा लागेल. तो म्हणेल देअर इज अन एक्स सच दॅट आणि त्यानंतर एक्स इज लायन. आता येऊया सिम्बॉलिक फॉर्म कडे.
देअर इज अन एक्स सच दॅट, हे कशा प्रकारे आपण सिम्बोलाइज करतो, तर ते सिम्बोलाइज करतो उलटा ई आणि एक्स म्हणजेच काय, देअर एक्झिस्ट. इन शॉर्ट ईचा अर्थ असा होतोय मॅथ्स मध्ये देअर एक्झिस्ट, तोच अर्थ लॉजिक मध्ये घेतलेला आहे. उलटा ई आणि एक्स क्वांटिफायर सिम्बोलाइज झालाय. आता येऊया एक्स इज लायन. एक्स इज लायन मध्ये प्रेडिकेट काय आहे, तर तो आहे लायन. लायनची सुरुवात होते एल ने, म्हणून आपण घेणार आहोत कॅपिटल एल, त्यानंतर सब्जेक्ट घेणार आहोत स्मॉल एक्स. वाक्य तयार झालं ई एक्स आणि एल एक्स. हा पॉईंट क्लिअर झालाय का? वाक्य पर्टिक्युलर आहे म्हणून देअर इज अन एक्स सच दॅट वापरलेला आहे. जर युनिव्हर्सल असतं तर आपण गिव्हन एनी एक्स वापरला असता. हा पॉईंट क्लिअर झालाय का? ओके, झालाय क्लिअर. आता राहिला फक्त निगेटिव्ह सेन्स, त्याचा विचार करा. निगेटिव्ह सेन्स मध्ये काय होणार आहे, तर तीच प्रोसिजर फॉलो करावी लागेल. फक्त एक निगेशनचं मार्क किंवा निगेशनचं सिम्बॉल ऍड करायचं आहे. वाक्य आहे समथिंग इज नॉट ब्युटिफुल, काही गोष्टी सुंदर नाही आहेत. मग काय करायचंय, सब्जेक्ट आयडेंटिफाय करा. समथिंग हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट काढून टाका, त्या ठिकाणी एक्स घ्या, की आपल्याला मिळालं आपलं प्रपोजिशनल फंक्शन एक्स इज नॉट ब्युटिफुल. आता लक्षात घ्या, समथिंग इकडे एकच पर्पज सर्व करत होता, ती गोष्ट पर्टिक्युलर आहे किंवा एक्झिस्टन्शियल आहे सांगण्याचा. त्यामुळे फक्त एक्स ऍड केला की काम झालं. निगेशनसाठी सेपरेट नॉट त्याने ऑलरेडी प्रेडिकेट मध्ये दिलेला आहे, ते तुम्हाला अजून सेपरेट निगेशन ऍड करायची गरज नाही. पण आपण काय केलं, फक्त समथिंग काढून टाकला आणि एक्स ऍड केला, एक्स इज नॉट ब्युटिफुल. पुन्हा एकदा प्रश्न तोच येणार आहे, वाक्य ओरिजिनली होतं पर्टिक्युलर, आता त्या वाक्याला फक्त एक्स ऍड केल्यामुळे कोणतीही क्वांटिटी नाही, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, कारण हे वाक्य पर्टिक्युलर म्हणून ऍड करावं लागेल. मग आपण ऍड केला देअर इज अन एक्स सच दॅट, त्यानंतर जे काही रिमेनिंग वाक्य आहे ते सेकंड ब्रॅकेट मध्ये घेतलं, एक्स इज नॉट ब्युटिफुल. थर्ड स्टेप झाली. आता लास्ट स्टेप आपण घेऊया. ती स्टेप असेल देअर इज अन एक्स सच दॅट. तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, तर सिम्बॉलिक फॉर्मला आपण म्हणतो देअर एक्झिस्ट, म्हणजेच उलटा ई आणि एक्स. आता एक्स इज नॉट ब्युटिफुल मध्ये काय होणार आहे बघा, वाक्याचं प्रेडिकेट नॉट ब्युटिफुल आहे, पण आपल्याकडे नॉट साठी सिम्बॉल आहे ज्याला आपण म्हणतो कर्ल किंवा टिल. पहिल्यांदा सिम्बॉल ऍड केला, त्यानंतर ब्युटिफुलची सुरुवात बी ने होते म्हणून बी कॅपिटल मध्ये लिहिला, नंतर वाक्याचा सब्जेक्ट काय तो एक्स तो लिहिला. हे वाक्य तयार झालंय ई एक्स आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये नॉट बी एक्स किंवा निगेटिव्ह बी एक्स. हा पॉईंट क्लिअर झालाय का? सेम प्रोसिजर फॉलो केली जी अफर्मेटिव्ह साठी होती, फक्त इकडे निगेटिव्हचं सिम्बॉल नॉट एवढ्याच गोष्टी ऍड करायच्या आहेत. ओके, आता जे काही आतापर्यंत शिकवून झालं या चॅप्टर मध्ये, त्याबद्दल काही तुम्हाला काही शंका आहे का? कोणत्याही पाठ संदर्भात असेल तर इकडे विचारू शकता, अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा किंवा व्हॉट्सअपवर विचारलं तरी चालेल. उद्या आपण काय करणार आहोत ते पण सांगतोय. ट्रॅडिशनल लॉजिशियननी लॉजिकल जे काही प्रपोजिशन 4 प्रकार सांगितले होते, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल, युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल, पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल, त्या प्रकारची जी काही वाक्य आहेत ती कशा प्रकारे कन्वर्ट करायची, सिम्बोलाइज करायची ती बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने जो काही तुम्हाला उद्या पार्ट घेणार आहे तो महत्त्वाचा आहे, कारण क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो काही क्वेश्चन येतो तिकडे एकतर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, पर्टिक्युलर निगेटिव्ह अशाच प्रकारची वाक्य देण्यात येतात आणि तुम्हाला सांगण्यात येतात की सिम्बोलाइज करा. मग काय करायचंय, आपली जी ही स्टेप आहे देअर इज अन एक्स सच दॅट आणि एक्स इज नॉट ब्युटिफुल, ती स्टेप आणि सिम्बोलाइज करायची स्टेप, या ज्या काही लास्ट दोन ज्या काही स्टेप आहेत त्या तुम्हाला फक्त इकडे ऍड करावे लागतील. एवढ्या 2 स्टेप दिल्या की तुमचे मार्क्स कन्फर्म झाले. कसं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी एक्झाम मध्ये वाक्य येईल, इकडे आता आपण काय केलं, आपण ई एक्स बी एक्स सिलेक्ट केला. एक्झाम मध्ये ज्या ज्यावेळी वाक्य येईल त्यावेळी तुम्हाला बी एक्स असेल, सी एक्स असेल, जे काही असेल, कोणतं लेटर कॅपिटल घ्यायचंय, कोणतं लेटर स्मॉल घ्यायचंय ऑलरेडी दिलेलं असेल, फक्त तुम्हाला ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अरेंज करायचं आहे. उद्या आपण काय करणार आहोत, 4 जे काही 4 फोल्ड क्लासिफिकेशन मध्ये वाक्यांचे प्रकार बघितले, ते कन्वर्ट कसे करायचे ते बघणार आहोत. प्लस आपले जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये ज्या प्रकारचा क्वेश्चन विचारण्यात येतो आणि तो कशा प्रकारे कन्वर्ट करायचा ते बघणार आहोत. तर जर काही शंका असेल तर ओके. एक्झिस्टन्शियल प्रपोजिशनचं पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. इकडे होतंय काय बघा, समथिंग इज नॉट ब्युटिफुल. वाक्याची सुरुवात समने होते, त्या अर्थी वाक्य पर्टिक्युलर आहे, एक गोष्ट क्लिअर आहे. त्यामुळे काय करावं लागेल, वाक्याचं फर्स्ट स्टेपला आपण सब्जेक्ट काढून टाकत होतो. समथिंग इज नॉट ब्युटिफुल मध्ये सब्जेक्ट काय, तर तो आहे समथिंग, काढून टाका आणि एक्स ऍड करा. एक्स इज नॉट ब्युटिफुल, एक काम झालं. आता लक्षात घे, एक्स इज नॉट ब्युटिफुल यामध्ये एक्सची क्वांटिटी काय हे समजत नाहीये. आपण काय करायचंय, एक्सच्या सुरुवातीला क्वांटिफायर ऍड करायचा आहे. मग तो करावा लागेल एक्झिस्टन्शियलचा, कारण सममुळे तुझ्या लक्षात आलं होतं की जी काही वाक्य आहे ते आहे पर्टिक्युलर. मग डायरेक्ट जाऊया. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर काय, तर तो आहे देअर इज अन एक्स सच दॅट. मग काय करायचंय, हाच क्वांटिफायर ऍज इट इज इकडे लिहायचा आहे, देअर इज अन एक्स सच दॅट आणि त्याच्यानंतर एक्स इज नॉट ब्युटिफुल. याचा अर्थ काय होतोय बघा, तिकडे एक वस्तू आहे किंवा एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती किंवा वस्तू ही सुंदर नाही.
आता वाक्य युनिव्हर्सल नाही पर्टिक्युलर आहे म्हणून आपण वापरले देअर इज अन एक्स सच दॅट. जर युनिव्हर्सल असतं तर आपण म्हटलं असतं कोणतीही वस्तू घ्या ती ब्युटिफुल नसेल. पण इकडे काय होतंय पॉसिबिलिटी आहे 1 to 99% आणि आपलंच उत्तर बरोबर आलं पाहिजे म्हणून आपण काय म्हटलंय देअर इज अन एक्स सच दॅट. त्यानंतर म्हटलं एक्स इज नॉट ब्युटिफुल. आता क्वांटिफायर ऍड केल्यामुळे आता ही गोष्ट थिंकरचे किंवा ज्याला कोणाला आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्याच्या लक्षात येईल की देअर इज अन एक्स सच दॅट किंवा देअर एक्झिस्ट हा क्वांटिफायर वापरल्यामुळे ही वस्तू किंवा हे वाक्य आहे ते पर्टिक्युलर आहे. मग लास्ट स्टेप आले सिम्बॉलिक फॉर्म. देअर इज अन एक्स सच दॅट हे वाक्य सिम्बॉलाइज कसं करायचं तर ते करायचं सिम्बॉलाइज देअर एक्झिस्ट म्हणजेच काय उलटा ई आणि एक्स. क्वांटिफायरचं काम झालं. आता पुढच्या वाक्याचा विचार कर एक्स इज नॉट ब्युटिफुल. आपण सिम्बॉलाइज करताना काय करतो तर सिंग्युलर प्रपोजिशनचे सिम्बॉलायझिंग करायची जी काय प्रोसेस आहे जे काय रूल आहे तेच ऍप्लिकेबल करायचे आहेत. इकडे होतंय काय नॉट ब्युटिफुल आहे प्रेडिकेट डिनायड आहे मग नॉट साठी आपल्याकडे काय आहे तर त्यासाठी आपल्याकडे कर्ल किंवा टिल्ड मग तोच आपण ऍड केला. ब्युटिफुलची सुरुवात बी ने होते म्हणून कॅपिटल बी घेतला त्यांचा सब्जेक्ट आहे तो एक्स आहे तो स्मॉल मध्ये घेतला. मग फायनल आपल्याला मिळालं डिअर एक्झिस्ट म्हणजेच काय उलटा ई एक्स एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये नॉट बी एक्स.